नागरिकांना वेठीस धरू नका, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन अटळ आहे, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे यांनी महावितरणाला दिला. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे यांच्या अधिपत्याखाली नांदिवली पाडा प्रभाग क्रमांक 30 ब मधील अनेक ग्रामस्थांच्या बरोबर महावितरण कार्यालयाला भेट देण्यात आली. वारंवार विजेचा लपंडाव ह्याला वैतांगून तसेच अनेक प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे यांच्या अधिपत्याखाली महावितरणाच्या कार्यालयावर धडक भेट देण्यात आली आणि महावितरणाला कडक इशारा देत तात्काळ प्रश्न सोडवले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या प्रसंगी प्रकाशजी म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे, नगरसेविका विजयश्री म्हात्रे, शिवसेना विभाग प्रमुख उमेश सुर्वे यासह नांदिवली पाड्यातील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ यांनी आपल्या समस्या मांडल्या. महावितरणाचे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भगत सर आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नितीन आंबेडकर साहेब यांच्यासोबत टेबलवर बसून अत्यंत कडक आणि कायदेशीर भाषेत चर्चा करण्यात आली. प्रकाशजी म्हात्रे साहेब यांनी अभ्यासपूर्ण तांत्रिक त्रुटी अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. नांदिवली पाडा आणि विशेष करून सागाव या भागातील रहिवाशांच्या अनेक दिवसापासून महावितरणबद्दल अनेक तक्रारी होत्या. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय होता स्मार्ट मीटर संदर्भातला. आणि नंतर आता या 3 महिन्यापासून वारंवार होणारा वीज पुरवठा सतत खंडित होतो आहे आणि त्यामुळे लोकांना खूप मनस्ताप भोगावा लागत आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज कार्यकारी अभियंता भगत साहेब असतील किंवा स्मार्ट मीटर संदर्भातले जे काय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, या दोन्ही मंडळींशी आमची आज चर्चा झाली. त्या भागातल्या नागरिकांच्या ज्या समस्या होत्या, बरोबर नागरिकही उपस्थित होते, त्यांनीसुद्धा मांडल्या. त्यांनी त्या नीट व्यवस्थित ऐकून घेतल्या. काही उपाययोजना आम्हीही त्यांना सुचवल्या, त्यांनीही काही त्या करण्याचं मान्य केलेलं आहे. काय झालं आहे, हा सगळा जो भाग आहे ज्याच्यावरनं त्या विद्युत पुरवठा होतो ते पाल सबस्टेशन 45-40 वर्षापूर्वीचं आहे. निकृष्ट दर्जाचे इक्विपमेंट सगळ्या तिथे आहेत. हे वरच्या लेवलला हे सगळं कुठं तिथे झालं पाहिजे. वारंवार पाल सबस्टेशन कुठेतरी नेहमी तिकडे पॉवर तिथनं कट होते, ट्रिप होते. सेकंड जो सोनारपाड्याला DNSB बँकेजवळ त्यांचं एक दुसरं सबस्टेशन आहे, तिथे तर अतिशय निकृष्ट दर्जाचे सगळे इक्विपमेंट. एखादा कावळा तिकडे कुठे जर ह्याच्यावर बसला की इकडे ह्यांचे लाईनी ट्रिप होतात. हे सगळ्या वरच्या लेवलला ह्या सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या त्यांचे जे सबस्टेशन आहेत, पालचा सबस्टेशन तर सगळ्यात मोठं आहे. संपूर्ण डोंबिवली आणि ग्रामीण भागाला तिकडनंच विद्युत पुरवठा होतो. आणि MIDC फेज 1 असेल किंवा तो काही ग्रामीण भागाचा भाग आहे, तो DNSB बँकेजवळचा जो सोनारपाड्याचा सबस्टेशन आहे तिथून त्याचा विद्युत पुरवठा होतो. आणि ह्या सगळ्या दोन्ही सबस्टेशनची मेंटेनन्स चांगल्या प्रकारे होणे गरजेचं आहे. त्याचबरोबर यांनी जे केबल टाकलेले आहेत ते अतिशय जीर्ण झालेले आहेत. काही ठिकाणचे ते केबल अनेक ठिकाणी 9 जॉईंट काही ठिकाणी आढळतात. इतके जॉईंट एका केबलला मारले तर केबल गरम होऊन ते वारंवार ते त्या भागाचा विद्युत पुरवठा खंडित होतो. ह्या सगळ्या समस्या त्यांना यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या कानावर आम्ही घातल्या, त्यांच्या मांडल्या. आणि त्या संदर्भात पण देखील MSEBीच्या हातात आज कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स राहिलेले नाही. संपूर्ण ठेकेदारी, कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणि कॉन्ट्रॅक्टचे लोकांसमोर MSEB हतबल झाले आणि MSEBीचे ग्राहक संपूर्ण हतबल झालेला आहे. एक जॉईंट मारायचं असेल तर 24 तास त्यांना कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध होत नाही. ही लज्जास्पद गोष्ट आहे. म्हणजे शर्मेने मान खाली जावं अशातल्या कार्यकारी अभियंता तो त्याच्या मागे लागतो कोणाच्या, त्या ठेकेदाराच्या. तर तो ठेकेदार त्यांना तिथेशी कुठेशी जुमानत नाही. ह्या सगळ्या गोष्टींवरचा काहीतरी कायमस्वरूपी याच्यावर उपाय निघाला पाहिजे. MSEBीचे अधिकारी इथे बसून ऑर्डर सोडतात, पण खालच्या लेवलला कामं करणारी संपूर्ण MSEB ही ठेकेदारांच्या विसंबून आहे. हे फक्त एखादा DO गेला तरच त्यांचे लाईनमन तो टाकू शकतात, इतकीच त्यांची पॉवर आहे. तेवढंच काम ते करू शकतात. त्याच्या पलीकडे त्यांच्या लाईनमनकडे काहीच अधिकार नाही आहे.
तर याच्यात कुठेतरी सुधारणा झाल्या पाहिजेत. जर MSCBला असं वाटत असेल की या भागात कोणी तसं लक्ष देत नाही किंवा तर हा त्यांचा तो समज आहे. यापूर्वी हजारोचे मोर्चे ह्याच MSCBच्या कार्यालयावर आम्ही सागाव परिसरातनं संपूर्ण परिसरातनं आलेले आहेत. पुन्हा ती वेळ येऊ द्यायची नसेल तर त्यांनी सुधारावं पाहिजे. नागरिकांना व्यवस्थित सुविधा द्यावेत. स्मार्ट मीटरबद्दलच्या ज्या लोकांच्या तक्रार आहेत, नागरिकांच्या तक्रार आहेत, त्याचं निरसन लवकरात लवकर करावं अशा प्रकारची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं आज त्यांना सांगितलं आहे. लवकरात ह्या दोन गोष्टी, एक तर त्यांची सर्व्हिस, त्यांची जी वितरण व्यवस्था नीट झाली पाहिजे आणि स्मार्ट मीटर संदर्भात लोकांना झालेला त्रास याच्यात कुठे त्यांना दिलासा मिळाला पाहिजे. या दोन गोष्टी प्रामुख्याने आज त्यांच्याजवळ चर्चेला घेतल्या. सर्व वीज ग्राहकांना नमस्कार. आज सकाळी आमच्या ऑफिसमध्ये माननीय श्री प्रकाश म्हात्रे साहेब आणि त्यांच्यासोबतचे सगळे सन्माननीय कार्यकर्ते इथं हजर होते. त्यांच्या काही तक्रारी होत्या. त्या तक्रारींबद्दल मी विजेचा जो लपंडाव आहे त्याच्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आहेत त्याच्यावरती काय उपाययोजना कराल आणि कधीपर्यंत कराल असं विचारणा करण्यात आली होती. त्यात मी सांगू इच्छितो की श्री प्रकाश म्हात्रे साहेबांशी बोलताना आम्ही त्यांनी बरेचसे मुद्दे उपस्थित केले. त्याच्यामध्ये केबल होत्या ज्या रस्त्यावरती आहेत, जुन्या DP स्ट्रक्चर सडलेले आहेत आणि सारखे विजेचा जो लपंडाव आहे याच्यावरती उपाययोजना करण्याबाबत त्यांनी आम्हाला सूचना वजा एक ताकीद दिली आहे आणि आम्हाला एक संधी म्हणून त्यांनी आज दिली आहे की महिन्याभरामध्ये तुमचा जो कामाचा प्रगती आहे, अहवाल आहे, तो आम्हाला सादर करा. प्रगती तुमची आम्हाला चांगली दिसली पाहिजे याच्याबद्दल त्यांनी आमच्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या. त्याबाबत मी सांगू इच्छितो की आम्ही ऑलरेडी त्या फिडरचं त्या एरियातलं काम आम्ही सुरुवात केली आहे. पावसाळ्यामुळे थोडंसं डिले होतं आहे, परंतु हे कामं आम्ही महिन्याभरामध्ये पूर्ण करू आणि जो काही विजेचा लपंडावामुळे त्रास होत असेल नागरिकांना तो होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊ, पूर्ण काळजी घेऊ. याबाबत आणखी त्यांनी जुने जीर्ण जे काही पोल आहेत ते रिप्लेसमेंट करण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. ते सुद्धा आम्ही 1-2 दिवसामध्ये त्याच्या संदर्भात आम्ही सर्वे करू आणि सर्वे करून त्याच्यावरती कामाला लवकरात लवकर सुरुवात करू आणि हा प्रगती जो आहे ही तुम्हाला एका महिन्याभरात निश्चित जाणवेल आणि तुम्हाला जो होणारी अडचण आहे ती जाणवणार नाही एवढं मी सांगू इच्छितो. धन्यवाद. आज माननीय उमेश सुर्वे साहेब आमच्या महावितरण कल्याण पूर्वच्या कार्यालयात त्यांनी भेट दिली आणि परिसरातील ग्राहकांच्या वीज समस्येविषयी आणि वाढलेल्या वीज बिलाविषयी त्यांनी विविध समस्या आमच्याकडे मांडल्या. आम्ही साहेबांनी जे मुद्दे मांडलेत आणि ज्या ज्या विविध तक्रारी होत्या वीज बिलाविषयी आणि विद्युत पुरवठ्याविषयी त्या आम्ही समजून घेतल्या आणि त्याच्यावर आम्ही आमच्या स्तरावर निश्चितच पुरेपूर प्रयत्न करून त्या सगळ्या समस्या आम्ही निसरण करणार आहोत. तसेच ग्राहकांच्या वीज बिल वाढले आणि स्मार्ट मीटरबाबत विविध तक्रारी होत्या आणि एक गैरसमज सर्वीकडे एक पसरलेला आहे स्मार्ट मीटरबाबत. सोशल मीडियामध्ये विविध प्रकारच्या रील्स आणि नकारात्मक आणि चुकीच्या अशा प्रसारित झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल झालेली आहे. तर हे स्मार्ट मीटर आहे हे सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं आणि फायद्याचं आहे. ह्याच्यामध्ये जे मीटर रीडिंग आहे त्याची अचूकता निश्चित झालेली आहे. मीटर रीडिंगमध्ये कुठल्याही प्रकारची चूक यामध्ये होणार नाही आहे. ग्राहकांना कुठला त्रास होणार नाही किंवा चुकलेलं बिल रीडिंग आहे अशी कुठलीच तक्रार राहणार नाही. त्यानंतर ग्राहकांना आपल्या वीज वापराबद्दल इत्यंभूत माहिती ही महाविद्युत ॲपच्या माध्यमातून मिळेल. महाविद्युत ॲपमुळे वीज ग्राहकांना आपल्या कुठल्या वेळी किती वीज वापर झाला, सध्या किती वीज वापर चालू आहे आणि माझं महिन्याचं बिल किती येणार आहे ही पूर्ण त्याच्यामधनं त्यांना माहिती मिळणार आहे.
ह्याच्यामध्ये आपल्या ज्या सर्वसामान्य तक्रारी झाल्यात त्या उन्हाळ्याच्या काळातील वाढलेल्या वीज वापरामुळे ग्राहकांची एप्रिल मे जूनची बिलं वाढलेली आहेत आणि त्यामुळे ग्राहकांचा आणि त्याचं सोशल मीडियावरील विविध रील्स आणि प्रचार त्याच्यामुळे चुकीचा समज झालेला आहे. तर आम्ही प्रत्यक्ष भेट देऊन ज्या ग्राहकांच्या तक्रारी असतील त्या आम्ही निश्चित निसरण करून देऊ. कोणाचं चुकलेलं बिल असेल ते पण आम्ही दुरुस्त करून देऊ. नमस्कार.